जगत्याम जगत असं जो शब्द वापरलाय तो बघूया की जगत्याम जगत असं का बरं म्हटलंय. कारण दोन प्रकारचं जग आहे, स्थूल जग आणि सूक्ष्म जग. स्थूल जग म्हणजे दिसतं ते, आणि सूक्ष्म जग म्हणजे माझ्या मनामध्ये जे घडतं ते. त्यामुळे या दोन्हीमध्ये ईशावास्यम इदम सर्वम, म्हणजे मी या दोघांच्याही मध्ये आहे. तेन त्यक्तेन भुज्जितः, म्हणजे स्वामित्वाचं निरसन करून, म्हणजे मी माझे सोडून देऊन. मी सोडलं की जास्त चांगलं असतं. मीला विशाल करा. आणि गृध हा शब्द कशावरून आलाय? गिधाड. गृध म्हणजे गिधाड. आणि गृध शब्दाचाच इंग्रजीमध्ये काय आहे बघा, ग्रीड. तर ग्रीड आणि गृध हे शब्द पुन्हा जवळजवळचे आहेत. म्हणून तृष्णा नको राखूस, हे धन कोणाचं आहे? मालकी हक्क नाही, हे धन कोणाचंच नाही आहे. हां, ज्या वेळेला विनोबा भूदान यात्रेला निघाले ना, तेव्हा भूदान यात्रेवरती ते लोकांना विचारायचे. लोक सांगायचे, माझी ना 100 एकर मालकीची जमीन आहे. विनोबा त्यांना विचारायचे, आधी कोण आला, तू का जमीन? आधी तू आला असशील तर तुझ्या मालकीची आहे, पण जर जमीन आधी होती आणि तू नंतर आलास तर तुला फक्त वहिवाटीचा हक्क आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे ना. व्हॉट आर वी पझेसिंग? पझेशन जे आहे, ओनरशिप. ओनरशिप एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला वहिवाटीचा हक्क आहे, राहणे. मग आता हा फार इंटरेस्टिंग भाग आहे. आपल्याला ईशावास्य काय सांगतं? वहिवाटीचा हक्क आहे, मालकी आहे का तपासून बघा. कशावरती तुमची मालकी आहे जरा तपासून बघा. आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं की नाही, स्वतःच्या मालकीचं घर यावं. माझं पण होतं, तुमचं पण असेल, सगळ्यांचं असणार. मग एकदा आपण असा प्रश्न विचारावा की आपल्या मालकीचं घर म्हणजे आपण नेमकं काय घेतो? बघा, ज्या जमिनीवरती बिल्डिंग उभी असते ती सोसायटीची असते किंवा सरकारची असते. बिल्डिंगच्या मधला बागीचा भाग तोही सोसायटीचा असतो. बाहेरच्या भिंती सामायिक असतात, मधल्या भिंती शेजाऱ्याच्या आणि आपल्या सामायिक असतात. आपलं छत म्हणजे त्याचं बेस असतो, आपला बेस म्हणजे खालच्याचं छत असतो. सो व्हॉट डू वी बाय? वी ओनली बाय द स्पेस अँड अ नोशन ऑफ ओनरशिप. आपण ह्याच्यापेक्षा दुसरं काहीही घेत नाही. म्हणजे तुम्ही घेऊ नका वगैरे असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं फक्त लक्षात घ्या. हां, कारण आपण हे सगळं ऐकून सुद्धा घेणार आहोत, त्याच्याबद्दल मला खात्री आहे. त्यामुळं फक्त लक्षात घ्या की व्हॉट आर वी बाईंग. आपण ते फक्त, म्हणून असं म्हटलंय, पझेशन आहे ना तुमचं, वहिवाटीचा हक्क कॅन बी अ रियालिटी, बट ओनरशिप इज ओनली अ नोशन. मालकी हक्क ही फक्त तुमची विचारधारा आहे. दयानंद सरस्वती फार छान उदाहरण देतात. ते असं म्हणतात की माझा एक मित्र आहे, त्याचा एक बंगला आहे. तो बंगला, तो म्हणाला, मी परदेशात राहायला जातो आणि तुला बंगला राहायला देतो. तू काय कर, ते सगळं बिलं वगैरे दे आणि जरा मेंटेनन्स वगैरे चांगला कर. मग अशी 3-4-5 वर्ष जातात. मला त्या घराची सवय होते वहिवाटीची. एक दिवशी त्याचा मला निरोप येतो, सगळी कागदपत्रं ना तुझ्या नावाने करतोय, कारण मी आता परदेशातून येणारच नाही आहे. तर मालक सुद्धा तूच उद्यापासून घराचा. दुसऱ्या दिवशी मी त्याच घरामध्ये उठतो, त्याच पलंगावरून खाली येतो. काय बदललं? नोशन बदललं. आधी मी त्याचं घर सांभाळत होतो, आता मी घराचा मालक झालो. मी बाहेर जातो आणि मग त्या घराकडे बघतो, जरा दुरुस्ती करून घ्यायला हवी लवकरच, कारण आता हे घर माझं झालंय. नोशन. मग आता हे जे पझेसिव्हनेस आणि ओनरशिपचं नोशन आहे, ते जसं घराला लागू आहे तसं मला स्वतःला लागू नाही आहे का? म्हणजे मी या शरीराचा आणि या मनाचा ओनर आहे का पझेसर आहे? मग आपल्याला तत्वज्ञान असं सांगतं की तुझा मालकी हक्क कशावरच नाही आहे, ना तुझ्या शरीरावर आहे ना तुझ्या मनावर आहे, पण वहिवाटीचा हक्क आहे. त्या मित्राच्या घराला कसं स्वतःचं घर म्हणून छानपैकी सजवलंस, व्यवस्थित त्याची निगा राखलीस, तशी स्वतःच्या शरीराची आणि स्वतःच्या मनाची नक्की राखू शकतोस, हे लक्षात घे. आणि शेवटचा जो भाग आहे, मा गृध कस्य स्विदधनम, हा लिंबिक सिस्टीम आहे. हिला ताब्यात ठेवा. कोणाचंही यश आणि कोणाचंही श्रेय चोरू नका. धन याचा अर्थ फक्त पैसे नाही. यश चोरू नका, श्रेय चोरू नका. आपल्या घरामधली काम करणारी स्त्री असेल, तिनं जर उत्कृष्ट काम केलं असेल, घरात येणारा पाहुणा आपल्याला म्हणाला, किती सुंदर घर ठेवताय हो तुम्ही,
तर म्हणा की मी नाही ठेवलेलं, तिनं फार सुंदर काम केलंय. म्हणजे यश आणि श्रेय हे सुद्धा दुसऱ्या कोणाला देऊ नका. हा श्लोक इतका छान आहे बघा. ह्याच्यामध्ये निओकॉर्टेक्स आहे, ह्याच्यात कॉर्टेक्स आहे, ह्याच्यामध्ये लिम्बिक सिस्टीमला बाहेर ठेवा आहे. म्हणूनच हे हे फार छान आहे. हरि ओम, काल मी तुम्हाला सांगितलं ना, हरी म्हणजे व्यक्त, ओम म्हणजे अव्यक्त. सगळीकडे ती मजा आहे बघा. व्यक्त आणि अव्यक्त. आणि विनोबा कसे म्हणायला सांगतात ते मी तुम्हाला म्हणून दाखवतो. जगात जे काही जीवन आहे ते हे सर्व ईश्वराने वसविलेले आहे. म्हणून त्याच्या नावाने त्यागुण तू यथा प्राप्त भोगीत जा. कोणाच्याही धनाविषयी वासना राखू नकोस. असं जर आपण लक्षात घेतलं आणि हा सगळा अर्थ लक्षात घेतला तर गांधीजी काय म्हणतात बघा. आय हॅव नाव कम टू द फायनल कन्क्ल्युजन. मी अशा निष्कर्षाला आलो आहे that if all the Upanishads and all the other scriptures happened all of a sudden to be reduced to ashes, and only if the first verse of the Ishovasya Upanishad were left intact in the memory of Hindus, Hinduism will live forever. एक लक्षात घेतलं, निओकॉर्टिकल, कॉर्टिकल, लिम्बिक सिस्टीम याच्यामध्ये सगळं समाज स्वास्थ्य आहे, व्यक्तिगत स्वास्थ्य आहे, कुटुंब स्वास्थ्य आहे. पुढचा श्लोक आपल्याला सांगतो, इहलोकी कर्म करीत करीतच 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी. उपनिषद आपल्याला जीवनापासून लांब जा असं अजिबात सांगत नाही. ते म्हणतात ह्या फक्त मालकी हक्क सोडा आणि अतिशय उत्तमपणे कर्म करतच 100 वर्ष जगण्याची इच्छा धरा. देहवंताला हाच मार्ग आहे, ह्याहून वेगळा मार्ग नाही. त्यामुळे आपल्याला ईशावास्य जेव्हा गांधीजींनी वाचलं, मजेची गोष्ट इतिहासातली, तेव्हा त्यांना कळलं नाही गांधीजींना, म्हणजे थोडं कळलं असणार अर्थात, पण त्यांना शंका होत्या खूप. म्हणून गांधीजींनी विनोबांना सांगितलं की मला हे समजून द्या. खूप मोठी गोष्ट आहे. गांधी हे स्वतः काही अतिशय समजदार होते, पण त्यांना काही गोष्टी जेव्हा समजायच्या नाहीत तेव्हा ते विनोबांना सांगायचे. मग विनोबांनी गांधींच्यासाठी म्हणून ईशावास्याचा वेगळा अभ्यास केला आणि गांधीजींना त्यांनी नोट्स पाठवल्या. मग गांधीजींचं खूप समाधान झालं आणि गांधीजींनी विनोबांचं कौतुक केलं की अरे तुला काय समजलंय, मला काहीच नाही समजलं. मग लोक विनोबांच्या मागे लागले की गांधीजींना जे सांगितलंय त्याचं पुस्तक काढा. म्हणून ईशावास्य वृत्ती विनोबांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतकं छान लिहिलंय विनोबांनी की गांधीजींची आज्ञा नसती तर हे झालंच नसतं. कारण विनोबा निओकॉर्टिकल आहेत ना, ते स्वतःकडे कसलं श्रेय घेत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की विन्या राहिला शून्यभूत होऊनी. विन्या शून्य आहे, गणितातलं शून्य. म्हणजे जे काय आहे ते या बाजूला केली तर किंमत आहे, या बाजूला केली तर किंमत नाही. तर असं विनोबा म्हणतात आणि विनोबाच लिहितात. हा एक मंत्र ईशावास्यम इदम सर्वम, यामध्ये वैदिक धर्माचं सर्व सार साठवलेलं आहे. जरा नीट बघा. ईश्वरी सत्तेचा स्वीकार, सत्ता, सत्य असं आहे की अव्यक्तामधून व्यक्त निर्माण झालेला आहे. मी त्या व्यक्ताचा भाग आहे, त्याचप्रमाणे मी अव्यक्त पण आहे. ईश्वरी सत्तेचा स्वीकार, स्वतः त्यागवृत्तीने जगणं, म्हणजे पहिलं निओकॉर्टिकल, दुसरं कॉर्टिकल आणि तिसरं इतरांच्या भोगवृत्तीचा हेवा न करणं, म्हणजे लिम्बिक सिस्टीमला दूर ठेवा असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आता गंमत बघा. आता माझा आय कसा दिसतो बघा. मगासचा आत्मस्वीकाराचा आय कसा होता? कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आयज होता. आत्ता हा आय बघा, ह्याच्यात तुम्हाला काय दिसतंय? हा सेंट्रीफ्युगल आहे. काल आपण सेंट्रीफ्युगल केलं बघा. सेंट्रीपेटल फोर्सेस दे ब्रिंग टुवर्ड्स द लिटल मी, द स्मॉल मी, मी माझे. आणि हा सेंट्रीफ्युगल आहे. हा तुम्हाला विस्ताराकडे नेतोय, हा तुम्हाला विकासाकडे नेतोय, हा तुम्हाला निओकॉर्टिकलकडे नेतोय. आणि त्याचा जो आय आहे तो हळूहळू बिंदुरूप होत 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 शेवटी अव्यक्त झालेला आहे. अश्वत्थ याची मुळं वर जाऊन व्यक्ताकडून अव्यक्ताकडे गेलेली आहेत.
आणि अव्यक्त जेव्हा व्यक्त होऊन खाली आलं अवकाशातून, म्हणून हा ऊर्ध्वमूलम अधोशाखम आहे. कारण हा अवकाशातून खाली आला आणि निर्मिती झाली, म्हणून हा अर्थात हे मेटाफर आहे. हा खरा म्हणजे अश्वत्थ खरा वृक्षाचं नाव असतं, पण हा जो अश्वत्थ आहे हा गीतेमधला किंवा उपनिषदांमधला अश्वत्थ आहे. आणि जर तुम्ही असे राहिलात की हा जर तुम्ही अशा प्रकारे विस्तार त्या आयचा करत गेलात, तर ईशोवास्यच तुम्हाला सांगतो. ईशोवास्य हे सगळ्यात छोटं उपनिषद आहे आणि सगळ्या उपनिषदांचा मुकुटमणी ते मानलं जातं. तर तुम्ही जर असे राहिलात 100 वर्ष जगत, तर काय आहे बघा, जो निरंतर आत्म्यातच सगळी भूते आणि सगळ्या भूतात स्वतःला पाहतो, तो मग कोणालाही आणि कशालाही कंटाळत नाही. एम्पथी काल आपण बघितली ना, निओकॉर्टिकल इमोशन. हा तोच श्लोक आहे बघा. यतु सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति सर्वभूतेषु च आत्मानं ततं न विजु कुप्सते. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतं की हा जो सिंबल आपल्याला मिळाला त्यामध्ये ही एम्पथी आपल्याला दिसली, आणि हा माणूस निरंतर एम्पॅथिक असल्यामुळे निओकॉर्टिकलला राहू शकतो, परस्पर सहकार्य करत असल्यामुळे तो कॉर्टिकलला राहतो, आणि त्याला स्वतःच्या भव्यतेचं भान आहे आणि त्याला स्वतःच्या मर्यादेचं भान आहे, म्हणून तो या जमिनीवरती ठीकठाकपणे आनंदाने राहू शकतो. 100 वर्ष करत आता मग हीच एम्पथी, काल आपण मेंदू विज्ञान बघितलं, डिटेल्स असूनही मी ही स्लाईड तुमच्यासाठी घातली अशासाठी. काल आपण स्पेक्ट स्कॅन्सबद्दल बोललो, आता आपण हे सगळं तत्त्वज्ञानातली एम्पथी, तत्त्वज्ञानातली त्यागवृत्ती बोललो. तर जेव्हा एम्पथी ही चार्ट केली विज्ञानाने, ती तुम्हाला काय दाखवते बघा. ह्यातले डिटेल्स सोडून दिलेत तरी चालेल, ते ज्यांना कळतील त्यांनी वापरावेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला एम्पथी किंवा निओकॉर्टिकल इमोशन असते तेव्हा इट रेग्युलेट्स द लिम्बिक सिस्टीम अँड इट मॉड्युलेट्स द कॉर्टिकल इमोशन्स. म्हणजे निओकॉर्टेक्स हॅज द मोस्ट रेग्युलेटरी फंक्शन. जेव्हा कॉर्टेक्स जागं होतं, हां, त्या वेळेला, आणि हे एम्पथीचे भाग आहेत सगळे सांगितलेले शास्त्रज्ञांनी, ज्याच्यात सेल्फ अवेअरनेस आहे, अल्ट्रुइस्टिक एनलार्जमेंट ऑफ अमिगडाला, म्हणजे निओकॉर्टेक्स ज्यांचा अतिशय चांगला डेव्हलप झालेला आहे त्या त्यागी आणि समर्पणी मंडळींच्या अमिगडॅलामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस झालेले विज्ञानाने सांगितले. म्हणजे निओकॉर्टिकल इमोशन्स इज अ रियालिटी, इट्स अ सायंटिफिक रियालिटी. आणि या पद्धतीने आपण जर जगत गेलो तर आपण याचा भाग हा अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणून आपण आता इथे येऊया. बघा, आदिम भावना जेव्हा असतात तेव्हा आत्मस्वीकारामध्ये मी छोटा आय किंवा मोठा आय किंवा टिंब वरती असतो. त्यावेळेला माझ्या आयुष्याचं गणित हे लोअर मॅथ्स असतं, ज्याच्यामध्ये 2 × 2 = 4. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, मी तुझ्यासाठी 6 वर्ष इतकं केलं, आता तू माझ्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजेस. हे लोअर मॅथ्स आहे. लोअर मॅथ्स हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, इट्स नॉट अ केमिकल इक्वेशन. आणि त्यावेळेला वर्तन कसं असतं, वर्तन असतं स्वार्थी आणि स्वकेंद्रित. आणि मग यावेळेचा विचार कसा असतो, मी तिन्ही कविता विंदा करंदीकरांच्या घेतल्यात, आणि विंदांच्या 3 कवितांच्या ओळी आहेत. तर या जेव्हा मी लोअर मॅथ्सला, लिम्बिक सिस्टीमला, आदिम भावनेला असतो, तेव्हा विंदा लिहितात, मीच्या वेलांटीचा सुटो सुटो फास, वेढा क्षितिजास नको त्याचा. अशा वेळेला माझी अवस्था कशी आहे, मी माझ्या शरीरात आणि मी माझ्या मनामध्ये बद्ध आहे आणि या जीवन संघर्षामध्ये विद्ध आहे. मग प्रगत भावना आली. प्रगत भावनेमध्ये कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आय. आता मी हायर मॅथ्सला गेलो, आता मी केमिकल रिॲक्शनला आलो. Na+Cl = NaCl, किंवा चुना आणि हळद, सफेद आणि पिवळा = लाल. केमिकल रिॲक्शन आणि मॅथमॅटिकल रिॲक्शन याच्यात फरक काय आहे? केमिकल रिॲक्शनमध्ये आधीच्या 2 तत्वांमध्ये जे नसतं ते तिसऱ्यामध्ये येतं.
म्हणून हायर मॅथ्स इज केमिकल. म्हणून हायर मॅथ्सवरती नाती चालवावीत, लोअर मॅथ्सवरती नाही चालवत. हायर मॅथ्सवरती जर नाती चालवली तर मग पुढे जरा निओकॉर्टेक्सला जायला बरं पडतं. तर तसं आहे. आता वर्तन कसं आहे? सहयोगी, परस्परावलंबित. विंदा काय म्हणतात? समष्टी विचारे केले पण गळे. बघा, समष्टीचा विचार जेव्हा करता तेव्हा केले पण, म्हणजे ती ओनरशिप गेली. सृजनाचे कळे परमगुह्य. दॅट इज क्रिएटिव्हिटी. सृजन का निर्माण झालं ते तुम्हाला कळेल. आणि आता तुमची अवस्था काय आहे? आता तुम्ही झालात साधक. आणि उन्नत भावनेवरती तुम्ही गेलात की तुमचं गणित होतं अनंत शून्याचं ब्रह्मगणित. कारण त्यावेळेला एका बाजूला तुम्हाला अनंत काय आहे ते पण कळलंय आणि त्यावेळेचं तुमचं वर्तन असतं समर्पित. काल आपण बघितलं डिझोल्युशन, अल्ट्रुइझम, निओकॉर्टेक्स. आणि तिथे विंदा आपल्याला सांगतात, रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र. ऐक्य, अद्वैत. द्वैताचा अभाव निओकॉर्टेक्स. ऐक्य निर्माण झालं, उन्नत मानव झाला. आणि उन्नत मानव हा कोण आहे? सिद्ध. म्हणजे बघा, विद्ध, साधक, सिद्ध. हे परंपरेतले शब्द आहेत. आपण हे माणसांचे शब्द, कवीचे शब्द. उपनिषदांमध्ये जो विद्वान आहे त्याला कवीच म्हटलेला आहे. कवी हा क्रांतदर्शी आहे असं म्हटलेलं आहे, तो द्रष्टा आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे उपनिषदांनी हे आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता येऊया. भिजलेल्या काड्या पेटणार कशा. रामकृष्ण परमहंस आपल्याला सांगायचे की तुम्ही जर वर्ल्डलीनेसमध्ये भिजलेले असाल, वर्ल्डलीनेसमध्ये भिजलेले म्हणजे कुठे? त्या छोटा आहे मोठा आहे मध्ये आदिम भावनेमध्ये जर भिजलेले असाल ना, तशी जर तुमची काडी असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ती भिजलेली काडी सुकी करावी लागेल, त्याशिवाय एनर्जी निर्माण होणार नाही. म्हणून रामकृष्ण सांगायचे की भिजलेल्या काड्या पेटणार नाहीत, पहिल्यांदा त्यांना कोरड्या करा. आणि दुसरं काय लक्षात घ्या, म्हणून ते काय म्हणायचे माहिती आहे रामकृष्ण? ते म्हणायचे मोगल काळातली नाणी ब्रिटिश काळात चालणार नाहीत. तेव्हा अनित्य काय ते बघा आणि नित्य काय ते बघा, असं फार छान म्हणायचे. त्यांचे दृष्टांत फार सुंदर आहेत की अनित्य आहेत हो नाणी, चलनं सगळी आहेत ना, आणि उद्या ईस्ट इंडिया कंपनी गेली की ती नाणी पण चालणार नाहीत, तेव्हा त्या नाण्यांवरती बघू नका. हे निश्चेचं वाक्य आहे. द स्नेक विच कॅनॉट कास्ट इट्स स्किन हॅज टू डाय. ॲज वेल द माइंड्स विच आर प्रिव्हेंटेड फ्रॉम चेंजिंग देअर ओपिनियन्स दे सीज टू बी माइंड. दिस इज टू बी माइंड. मन असेल तर मन सुद्धा परिवर्तनीय आहे. एका बाजूला परिवर्तनीय वास्तव आहे बाह्य जग, एका बाजूला परिवर्तनीय असं आतलं मन. मनाच्या व्यवहारांकडे सुद्धा अनित्य म्हणून पाहायला पाहिजे. म्हणून आपल्याला विवेकानंद सांगतात, डोंट डिफाय द वर्ल्ड, डेइफाय द वर्ल्ड. डोंट डिफाय द वर्ल्ड, डेइफाय द वर्ल्ड. म्हणजे या जगाला नाकारू नका. या जगामध्ये निओकॉर्टिकल टच बघा, डेइफाय. म्हणजे आपल्याला आता असं दिसेल की हे ईश तत्व आहे, ते सौंदर्य तत्व आहे. सो डोंट डिनाय द वर्ल्ड, डोंट डिफाय द वर्ल्ड, बट डेइफाय द वर्ल्ड. कसं? विकासाच्या दिशेने विचारांना बदलण्यासाठी आपल्या वृत्तीची ताठरता, रिजिडिटी काढून गोष्टी वापरायला शिकूया. शंकराचार्य म्हणतात, पाण्यात पडलेलं चंदनाचं खोड स्वतःचा सुगंध हरवून बसतं, त्याला बाहेर काढून एकदा घासलं की त्याला तो सुगंध परत मिळतो. तेव्हा मनाचा हा ओपननेस, ही विशालता घेऊन आपण उत्तरार्धामध्ये देव, भक्ती, जन्म, मरण या सगळ्या गोष्टी या आपल्या त्रैराशिकामध्ये कशा बसतात ते पाहणार आहोत. धन्यवाद.